महाराष्ट्र आदिवासी विभागामध्ये बंपर जाहिरात आलेली मित्रांनो. मी बंपर का बोलतोय त्याचं कारण असं आहे की ग्रुप डी ची केवळ 416 पदांची जाहिरात आलेली. यापूर्वी सुद्धा 650 पदांची जाहिरात आली होती, परंतु त्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी या तीनही पदांचा उल्लेख होता. पण यावेळेस केवळ आणि केवळ ग्रुप डी साठी 416 पदांची जाहिरात आहे. आजपासून 3 वाजता तुम्हाला फॉर्म भरता येईल अधिकृत वेबसाईटवर. कशा प्रकारे काय हे सगळी काय माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी. बघा ना, ही अधिकृत जाहिरात जी तुमच्या वृत्तपत्रांमध्ये आली होती, आपल्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आली होती. महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक इथून आलेली आहे. आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखाली तसेच नियुक्ती प्राधिकरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, म्हणजे एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 29 वेगवेगळे आदिवासी विकास प्रकल्प आहेत. आणि या आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये चौकीदार या पदासाठी 416 पदांची जाहिरात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसते tribal.maharashtra.gov.in. आगामी काळात कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा आपल्या याच युट्यूब चॅनलवर येणार आहे. 3 वाजता तुम्ही फॉर्म भरू शकता. 3 वाजल्यापासून ते 18 तारखेपर्यंत, म्हणजे आज बघा ना तारीख किती आहे, 27/4/2026 पासून ते 18/5/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु फॉर्म भरण्याची घाई करू नका. याच आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत सगळी माहिती आम्ही पोहोचवणार आहोत. कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, अप्लाय करत असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे, नावात बदल झाला असेल तर त्यावेळेस काय, सगळी माहिती या युट्यूब चॅनलवर येईल. आगामी काळामध्ये ही एक्झाम जी आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे एमसीक्यू टाईप असते. जसं की तुम्ही यापूर्वी दिलेली आहे, 4 पर्याय असतात, एक प्रश्न असतो आणि हे वेगवेगळे असे 29 प्रकल्प आहेत. यामध्ये सर्वात जास्त जागा ज्या प्रकल्पामध्ये आलेली आहे ती म्हणजे कळवल या प्रकल्पामध्ये 42 जागा, त्यानंतर नाशिक या प्रकल्पामध्ये एकूण आलेली 34 जागा, धुळेमध्ये 29 जागा आहेत. अशा प्रकारे हे तुम्ही सगळं काय बघू शकता वृत्तपत्रात. आजचीच माहिती आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदवणी सुरू होण्याचे दिनांक म्हणजे आज 27/4/2026 पासून अधिकृत जी वेबसाईट आहे ही या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, tribal.maharashtra.gov.in. इथे तुम्ही दुपारी 3 वाजल्यापासून अप्लाय करू शकता ते 18/5/2026 पर्यंत तुम्हाला अप्लाय करण्याची मुभा आहे. पण घाई करू नका मित्रांनो. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आगामी काळात आपल्याला भरपूर काही व्हिडिओज बघायचे आहेत. मागच्या वर्षी जी एक्झाम झाली होती त्यामधील जो क्रायटेरिया होता तो केवळ आपण या ठिकाणी नीट समजून घेणार आहोत. बघा, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, कारण ग्रुप डी ची एक्झाम असते, 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सविस्तर जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस शारीरिक क्षमता अटी ज्या असतील त्या आपल्याला कळतील. वयोमर्यादा कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38. हे सर्वसाधारणपणे जे ग्रुप डीच्या, ग्रुप बीच्या, ग्रुप सीच्या म्हणजे सरळ सेवा भरतीच्या ज्या एक्झाम असतात आपल्या महाराष्ट्राच्या त्यामध्ये वयोमर्यादा एवढी असते. राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार काही सवलती सुद्धा दिल्या जात असतात आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे. बाकी CBT परीक्षा टाईप असणार आहे, म्हणजेच काय कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. 4 पर्याय तुम्हाला असतील, तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन क्लिक करायचं. महत्वाचं म्हणजे IBPS एक्झाम घेईल. मागच्या वर्षी सुद्धा IBPS म्हणजे मागच्या वेळेस जी एक्झाम होती ना झालेली तुमची ही याच डिपार्टमेंटची त्यांनी IBPS ने घेतली होती, त्यामुळे याही वेळेस IBPS घेण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्र पडताळणी ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होतं मेरिट लिस्ट नंतर, त्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी होत असते आणि मग नंतर वैद्यकीय तपासणी सुद्धा तुमची त्या ठिकाणी केली जाणार आहे. फॉर्म कुठे आणि कसा भरायचा, त्याचसोबत कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, अभ्यासक्रम काय असणार आहे, सिलेक्शन स्ट्रॅटेजी काय असणार आहे, या सर्व मुद्द्यांवर आगामी काळात आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका.